नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त मजेत ना? आज आपण काय शिकणार आहोत तर आपली 15वी कविता. काय नाव आहे? असे जगावे. कवी कोण आहेत? गुरु ठाकूर है ना. आधी आपण काय करूया, कवीचा परिचय करून घेऊया. कवी कोण आहेत? गुरु ठाकूर. त्यांचा जन्म किती सालातला आहे? 1968 सालातला. प्रसिद्ध कवी, गीतकार, कथाकार. म्हणजे नुसत्या कविता करतायत का? तर नाही, कथाही लिहिता आहेत, गीत लिहित आहेत. गीत कशात असतात? पिक्चरमध्ये, चित्रपटांमध्ये ना. त्या चित्रपटांमधली जी गाणी आहेत तीसुद्धा ते लिहितात. नटरंग बघितलाय पिक्चर? अगं बय्या रेच्छा, घर दोघांचे, टाईमपास. टाईमपास तर पिक्चर सगळ्यांना माहितीच असेल आहे ना. तर हे सगळे पिक्चर, त्याची अनेक प्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपटांसाठी लेखन, म्हणजे हे सगळं पिक्चर चित्रपट जे आहेत त्याची गाणी, लेखन वगैरे त्यांनी केलेलं आहे. गीतलेखन केलं आहे बघा. ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटातही मार्ग सापडतात. काय होतं, आपल्याला एखादं संकट आलं की आपण लगेच कोलमडून जातो, लगेच रडत बसतो. आता तुम्ही सगळी सुज्ञ मुलं आहात, मोठी झाली आहेत थोडी, आता तुम्हाला सांगायला हरकत नाही. आता काय होतं आहे माहिती आहे का, संकट आली ना तर तुमच्यासारखी मुलं, तुमच्यापेक्षा थोडी मोठी मुलं, कॉलेजची मुलं किंवा कॉलेज नुकतंच संपून नोकरीला लागलेली मुलं, काही संकट आलं ना की इतकी घाबरून जातात ना की त्यांच्यापुढे एकच त्यांना पर्याय दिसतो. कोणता? आत्महत्या. पण आत्महत्या हा काही या संकटावरचा उपाय नाही आहे. ज्यावेळेला आपण आत्महत्या करतो किंवा कोणी आत्महत्या करत असेल त्यावेळेला ती व्यक्ती संकटाला घाबरून पळपुटेपणाने आत्महत्या केली अशी ठरतं. समजलं ना. त्यामुळे संकट येणार बघा. आता ऊन असतं, पाऊस, आपल्याकडे ऊन, वारा, पाऊस 3 ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे 3 ऋतू आहेत. मग एकच ऋतू टिकून राहतो का हो? उन्हाळा आला, उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळा संपतोय ना तोपर्यंत हिवाळा येतो. मग हिवाळ्याची कुडकुड थंडी, आत्ता हिवाळा सुरू आहे बघा. आता कालांतराने नंतर काय येणार? उन्हाळा येणार. ऋतूसुद्धा टिकतोय का हो? नाही. मग संकटंसुद्धा येतात तशी जातात, लक्षात घ्यायचं आहे. पण त्यांना घाबरून, त्यांना डगमगून कुठलाही वाईट विचार मनात आणायचा नाही. नेहमी त्याच्यातून काय शोधायचं? सकारात्मकता शोधायची. अरे हे मला असं का संकट आलं असेल? तर नाही, मी ते संकट पेलण्यासाठी, झेलण्यासाठी काय आहे? तत्पर आहे, योग्य आहे, कणखर आहे. बघा, कधी काही जणांना परीक्षा हे सुद्धा संकटच वाटतं. मग आता समजा परीक्षा हे संकट असेल तर याच्यावरती उपाय काय आहे? अभ्यास करणं, हो की नाही? मग अभ्यास केला पाहिजे. मग अभ्यास केला की त्या संकटावर मात होते. मग अभ्यास केला, मग रिझल्ट चांगला लागतो, मग गुण चांगले मिळतात, पर्सेंटेज चांगले मिळतात, टक्के चांगले मिळतात. मग ह्या परीक्षेच्या संकटावर काय केली तुम्ही? चांगले टक्के मिळवून मात केली, बरोबर आहे ना. त्यामुळे लक्षात ठेवा, काय केलं पाहिजे? संकट येतात आणि तुमची इच्छाशक्ती जर का प्रबळ असेल तर त्यातून मार्गही निघतो आणि तो काढला पाहिजे, हे लक्षात ठेवा. बघा, संकटांचा हसून सामना करावा. काय म्हणतात आपले कवी? की संकट येतात ना त्याला रडून नाही सामना करायचा. कसा करायचा? हसून. बघा, रडलो ना की खूप साऱ्या गोष्टी वाढतात, पण हसलो ना की खूप साऱ्या गोष्टी कमी होतात, आपोआप सहज उलगडत जातात, सहज सुटत जातात. एखादा धागा आहे, आई लोकरीचं एखादं काही स्वेटर विणते आहे, तर त्या लोकरीलासुद्धा कितीतरी गाठी बसतात, पण आई लोकर कापून नाही टाकत तिथे, ती त्या गाठी सोडवते. आयुष्य जगत असताना आपलं आयुष्य त्या लोकरीसारखं आहे, अनेक गाठी बसतात. काय म्हणते मी, समजतंय ना? अनेक गाठी बसतात. ती गाठी म्हणजे आपल्या आयुष्यातली संकटं, ती सोडवायची असतात, घाबरून जायचं नसतं. आईची पोळी करपली म्हणून आई चपात्या करायच्या बंद करते का हो? नाही. आई त्याच्यावर उपाय शोधते. गॅस मी मोठा ठेवला असेल, गॅस कमी करते. चपात्या शिकवायला मग मी कदाचित तवा चांगला स्वच्छ घासला नसेल, मग ती तवा स्वच्छ घासून घेते बघा. आणि मग तिच्या ज्या पोळ्या होतात त्या खरंच छान होतात की नाही? तसं आहे,
लक्षात ठेवा. तसेच आयुष्यामध्ये काहीतरी चांगले कार्य करून जावे असा संदेश कवीने प्रस्तुत कवितेतून दिला आहे. संकट आलेली आहेत, मग संकटांना घाबरून न जाता, बघा मृत्यू हा आहे, जो जन्माला आलेला आहे त्याला मृत्यू येणार आहे हे नक्की. पण किड्यामुंग्यांसारखं मरायचं की जन्माला आलो आहे तर खूप काहीतरी चांगलं करून मरायचं? बघा ठरवा तुम्हीच. आपणच ठरवायचं आहे आपल्याला कसं जगायचं आहे, आपल्याला कसं जीवन जगायचं, आपल्याला कसं जीवन, आपला मृत्यू कसा आपल्याला घालवायचा आहे. वाईट पद्धतीने, वाईट काळाने की चांगल्या पद्धतीने, हो की नाही? म्हणजेच हे आपण काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. उद्या मोठं होऊन तुम्ही खूप छान काहीतरी बना आणि समाजाला उपयोगी पडा. वळूया कवितेकडे. चला. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर. किती सुंदर म्हटलं आहे बघा. अत्तर आपण केव्हा लावतो? आनंदाच्या वेळेला ना. मग आव्हान आल्यावरती घाबरून जायचं नाही आहे. मगाशीच कवी काय म्हणाले आहेत की आनंदाने संकटाला सामोरं जा, आनंदाने सामना करा. याचा अर्थ काय आहे की जगायचं आहे तर कसं जगायचं आहे, तर संकट आल्यावर सुद्धा घाबरून न जाता छाताड, छाताड म्हणजे छाती, छातीवरती अत्तर लावून आव्हानं आहेत, ती आव्हानं पेलून, आव्हानं पेलता आली पाहिजेत, आव्हानं जगता आली पाहिजेत. बघा किती सुंदर म्हटलं की आव्हान पेलताना, आव्हान जगताना काय लावायचे? अत्तर लावायचे छाताडावरती. म्हणजेच काय, आपण घाबरलो नाही आहे तर आनंदाने ती आव्हानं पेलतो हे दाखवून द्यायचे त्या आव्हानांनासुद्धा. संकटंसुद्धा आपल्याला घाबरवायला येतात, आपण घाबरायचं नाही, आपण त्यांना घाबरवायचं असतं. लक्षात घ्या. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. किती सुंदर आहे बघा. नजर तुम्ही कधी नेहमी बघा, हे इथेच सांगते असं नाही सांगत आहे, तुम्ही कोणत्याही व्यक्तीबरोबर बोलत असताना तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीच्या नजरेत नजर घालून बोलायचं. आणि जर का माणूस सक्षम असेल, योग्य असेल, परफेक्ट असेल ना, तर तो तुमच्या नजरेला नजर लावून बोलतो बघा. आणि मग अशाच पद्धतीने नजरेला नजर रोखून काय द्यायचं आहे? आयुष्याला उत्तर द्यायचं आहे. तू काय मला घाबरवतो आहेस? मीच तुझ्यावरती स्वार झालेलो आहे. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांना लक्षात घ्या. शिवाजी महाराजांनी सैन्य कमी असतानासुद्धा घाबरून रडत बसले आहेत का? नाही. निजामासारख्या, औरंगजेबासारख्या आव्हानाला त्यांनी धैर्याने तोंड दिलेलं आहे. औरंगजेब 6 फूट उंच, शिवाजी महाराज 5 फूट. बघा ना की त्यांनासुद्धा अरे बापरे आता मी याच्याशी कसा लढू, कसा हे करू म्हणून जिजाऊंच्या पदराच्या मागे जाऊन लपलेले नाही आहेत. तर त्यांनी त्याला आव्हान दिलेलं आहे. छाताडावर अत्तर लावून ते त्याला भेटायला गेलेले आहेत बघा. आणि मग औरंगजेब उंचीने असू दे 6-6.5 फूट, पण त्याच्या तरी नजरेला नजर देऊन ते त्याच्याशी बोलत होते. बघा हे आव्हान. समजतंय? मी उदाहरण दिले शिवाजी महाराजांचं, म्हणजे आता तुमच्या एकदम योग्य आणि बरोबर तुमच्या ते लक्षात आलं असणार उदाहरण दिल्यामुळे, है ना. 2 ओळी समजल्या? हां. नको गुलामी नक्षत्रांची. काय आहे की इथे गुलामी नको. नक्षत्रांची म्हणजे काय आहेत? आपल्याकडे 27 नक्षत्र आहेत, है ना. तशा अर्थाने नक्षत्र इथे कवीला म्हणायचं नाही आहे. म्हणजे कोणाचीच गुलामी नको. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची. ताऱ्यांना स्वतःला काय म्हणतात ना, प्रकाश आहे का? स्वयंप्रकाशित आहेत का तारे? नाही. ताऱ्यांना कोणाचा प्रकाश मिळतो? ताऱ्यांना सूर्याचा प्रकाश मिळतो, है ना. चंद्रसुद्धा स्वयंप्रकाशित नाही आहे. चंद्रालासुद्धा कोणाचा प्रकाश असतो? सूर्याचा प्रकाश असतो. कळलं? तर तशा पद्धतीने काय करायचं आहे, तर ज्यांना तारे स्वतः आंधळे आहेत, ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश नाही आहे, स्वतः स्वयंप्रकाशित नाही आहेत, मग अशा स्वयंप्रकाशित नसलेल्या ताऱ्यांना मी का घाबरून जाऊ? उदाहरणार्थ बघा, आपण याचा अर्थ, या ओळीचा अर्थ सांगते आधी तुम्हाला. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. नक्षत्र काय की हे राहू, केतू, शनी हे ग्रह जे आहेत. आपण बघा भविष्य बघतो, अरे बापरे तुझ्या आयुष्यात संकट येणार आहे, तुझ्या जीवाला धोका आहे, मग आपण घाबरून राहतो. आजचा दिवस तुम्हाला असा जाईल, आजचा दिवस तुम्हाला तसा जाईल, आपण घाबरून घरी बसतो. काही झालं नाही,
कामही घडलं नाही आणि कुठल्या गोष्टीही झाल्या नाहीत. समजतंय? म्हणजे मग मग कवी म्हणतोय की घरी बसणं हा त्यावर पर्याय आहे का? नाही. म्हणजे आज भविष्य मला अमुक अमुक सांगितलं म्हणून मी घरातून बाहेर गेलोच नाही. आज माझा इंटरव्ह्यू होता. अरे बापरे, मग मी घरातूनच बाहेर गेलो नाही, इंटरव्ह्यूच झाला नाही, तर मला नोकरी कशी मिळणार? म्हणून गुलामी नको, नक्षत्रांची गुलामी नको, आंधळ्या ताऱ्यांना घाबरायला नको. आयुष्याला भिडता नाही, चैन करावी स्वप्नांची. किती सुंदर आहे बघा. कसं जगायचं. खरंच कवितेचं शीर्षक एकदम समर्पक आहे. असे जगावे. कसे जगावे? तर कितीही आयुष्याला भिडतोय संकट. बघा शिवाजी महाराज, पुन्हा एकदा मी शिवाजी महाराजांचं उदाहरण घेते. तानाजी चित्रपट तुम्ही बघितला असेल, है ना? तानाजी चित्रपट बघताना तानाजीच्या डोळ्यातली जी काय आग होती, शत्रूला नामोहरम करायचं आहे, कोंढाणा जिंकायचं आहे, एकच लक्ष, एकच ध्येय, कोंढाणा जिंकायचं आहे. तर असं भिडताना बघा ना, चैन करावी स्वप्नांची. काय स्वप्न? कोंढाणा जिंकायचा आहे. हे एक स्वप्न उराशी बाळगून त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी उराशी बाळगून काय केलेलं आहे? तर आयुष्याला भिडलेले आहेत. मग ते शिवाजी महाराज असू देत, गांधीजी असू देत, इंग्रजांना न घाबरता कठोरपणे किंवा अगदी कठीण पद्धतीने स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, इतकं ठणकावून सांगणारे असू देत टिळक, झाशीची राणी, मेरी झाशी नहीं दूंगी. बघा ना, हे सगळी जे काही मोठी मोठी लोकं आहेत ज्यांनी समाजाची सेवा केलेली आहे, स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे, त्यांनी आयुष्याला ते भिडलेत ना, न घाबरता. आणि काय केले? चैन केले. कसली चैन केली आहे? चैन म्हणजे मौज मजा खऱ्या अर्थाने. पण चैन करावी स्वप्नांची. काय स्वप्न होतं? माझ्या भारताला मी स्वातंत्र्य मिळवून देईनच, माझा भारत स्वतंत्र झालाच पाहिजे. बरोबर आहे? आणि त्याचबरोबरीने आपण शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतलं तर मोगलांच्या निजामाच्या कैदेतून माझा भारत, माझा महाराष्ट्र मी काय करणार? मुक्त करणार ना. आणि स्वराज्याची स्थापना केली एवढ्या लहान वयामध्ये. बघा ना, हे सुद्धा आव्हानच आहे. आणि हे स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न ते जगले आनंदाने आणि न घाबरता. बघा, असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती 70. मला माझं स्वराज्य स्थापन करायचं आहे, मी स्वराज्य स्थापन करणार, मी स्वराज्य निर्माण करणार. हे स्वप्न, अशी इच्छा, दांडगी इच्छा, स्वराज्य मिळालंच. इंग्रजांच्या तावडीतून मी माझा भारत देश सोडवणार, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. बघा, मिळाले इंग्रजांच्या तावडीतून, पण सहजासहजी मिळाले का? मिळणार आहे का? मग शिवाजी महाराज असू देत, टिळक असू देत, गांधी असू देत, झाशीची राणी नेताजी सुभाषचंद्र बोस है ना, किंवा बाबा आमटे, आत्ताचे सगळे समाजसेवक असू देत, प्रत्येकाने एक स्वप्न बघितलं, त्या स्वप्नांची त्यांनी चैन केली, त्याला भिडले ते. आणि ते भिडल्यानंतर तुमची कुठली इच्छाशक्ती दांडगी असेल ना, तुमचं जे ध्येय आहे ते कणखर असेल ना, कायम असेल ना, मनात ती इच्छा, सतत तीच इच्छा असेल ना, तर प्रत्येकाला मार्ग हा सापडतोच. बघा, कवी म्हणते मार्ग तयाला मिळती 70. एक नाही 70 मार्ग मिळतील. बघा ना, कमी झाले का 70 मार्ग? म्हणून इच्छा धरा, इच्छाशक्ती दांडगी असली पाहिजे. हां, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. कसे उत्तर द्याल? न घाबरता, न डगमगता, कणखरपणे, ताठरपणे, स्वाभिमानाने, लाचारी नको, असं आयुष्याला उत्तर द्या. बघा, मला असं वाटतं इथपर्यंतची कविता तुम्हाला समजली असेल. आपण उरलेली 2 कडवी आहेत ना, आपल्या पुढच्या भागामध्ये बघूया. हां, तोपर्यंत धन्यवाद.